नमस्कार. जिजामाता विद्या मंदिर बार्शी येथील इयत्ता 4थी तुकडी ब च्या वर्गामध्ये निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत एक नाविन्यपूर्ण नवोपक्रम राबविण्यात आला. या नवोपक्रमाचे नाव आहे कौशल्यांची उतरंड. जुन्या काळात महत्त्वाच्या वस्तू किंवा ऐवज ठेवण्यासाठी उतरंड वापरत, तसेच सुख समाधान मिळवण्यासाठी देवघरात उतरंड मांडली जात. अगदी त्याचाच उपयोग करून कौशल्य, वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया यांची उतरंड तयार करण्यात आली. ही उतरंड तयार करण्यासाठी प्रथम सर्व साहित्य तयार करण्यात आले. वाचन कौशल्यात निपुण होण्यास सोपे शब्द, जोडाक्षरे, वाक्य वाचन, समजपूर्वक उतारा वाचन याचे साहित्य तयार करण्यात आले. लेखन कौशल्य आत्मसात होण्यास सोपे शब्द, जोडाक्षरे लेखन, वाक्य लेखन, विरामचिन्हयुक्त लेखन हे साहित्य बनवले. यानंतर संख्याज्ञान कौशल्य आत्मसात होण्यास संख्यांचे अंकी व अक्षरी कार्ड्स तयार करण्यात आले. संख्यावरील क्रिया या कौशल्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया व शाब्दिक उदाहरणे यांचा समावेश केला. या सर्व कौशल्यांची वर्गात सजावटपूर्ण मांडणी करण्यात आली व वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या कौशल्यांच्या क्रमाने उतरंड मांडली व त्यानुसार या कौशल्यांचा सराव व अभ्यास विद्यार्थिनींकडून करून घेण्यात आला. नाविन्यपूर्णता असल्याने विद्यार्थिनींनी खूपच आनंदाने प्रत्येक कौशल्यात निपुणतेने आनंदाने सराव व अभ्यास करत होत्या. त्यांनी केलेला सराव आपण पाहत आहोत. शेवटी ज्या विद्यार्थिनी सर्व बाबतीत हा कौशल्यांची उतरंड नवोपक्रम उत्कृष्टपणे लिहिला, त्यांचा आउटस्टँडिंग सेल्फी पॉईंटमध्ये फोटो काढण्यात आला. अशा प्रकारे हा उपक्रम आम्ही आमच्या वर्गामध्ये यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. पोपट, टोमॅटो, कांदा, मोगरा, शेवंती. मांजर, बैल, सीताफळ, पेरू, चौरस, पतंग, तलवार. जोडाक्षरे: रस्ता, आम्ही, प्रयत्न, मस्तक, गप्पा, पत्ता. वाक्य वाचन: आज सकाळी गवळी आला नाही. सायली चालताना चिखलात घसरली. माधवला अननस अजिबात आवडत नाही. शिरीषला नारळ भात फार आवडला. संत जप करत होते. उतारा वाचन: गणू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. वाट वाकडी तिकडी होती. वाटेवर एक मोठे झाड होते. झाडावर खूप माकडे होती. ती माकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना त्रास द्यायची. गणू दिसताच माकडे मोठ्याने ओरडू लागली. उंच उड्या मारू लागली. खूप खूप असा आवाज करत खाली आली. गणूला पहिल्यांदा मजा वाटली, पण माकडे खाली उतरून त्याच्या अंगावर धावून येऊ लागली. तेव्हा गणू घाबरला, पळत सुटला. गणू पुढे अन माकडे मागे. गणू घामाघूम झाला. सांग बरं गणू कोठे निघाला होता? गणू घरी निघाला होता. सांग बरं झाडावर कोण होते? झाडावर माकडे होती. सांग बरं माकडे काय करायची? माकडे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना त्रास द्यायची. सांग बरं गणू केव्हा घाबरला? माकडे त्याच्या अंगावर धावून आली तेव्हा गणू. विरामचिन्हयुक्त लेखन. संख्याज्ञान: 52,325, 82,122, 92,505, 20,007,
आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता